हाय मंडळी, कशा आहेत? बरे आहेत ना? बघा मंडळी, आता आपण पंपावर आलेलो आहे ना. पंपावर आपल्याला डिझेल टाकायचं आहे. कितीचं टाकायचं रे डिझेल? ऑटो ऑटो डायरेक्ट ऑटो. ऑटो म्हणजे फुल करायचं आहे. बघा डिझेल इथे आहे 98.76 पैसे आणि आता फुल करायला लावलंय आपण टाकी. हे बघा 2380 तर गेलेलं आहे. आता पुढे किती जाते बघूया. हे बघा आपलं डिझेल बसलेलं आहे 46 लिटर 14 पॉईंट 4556.79 रुपयाचं डिझेल बसलेलं आहे. आपली टाकी फुल झालेली आहे. आता पैसे पेड करून आपल्याला निघायचं आहे फटाफट. काका कितीला गजरे? 20 रुपयाला येऊ लांबवला. आणि छोटेवाले? छोटेवाले 10ला. मग आम्हाला कितीला देणार? 10 वाले संपले. 10 वाले संपले, सगळे 20 वालेच आहेत. मग 50ला 3 नाही का? 50 ला 3 द्या. चला बरं, काकाने 50ला 3 गजरे दिलेले आहेत. हे बघा लांब लांब गजरे आहेत, मस्त खूप छान आहेत. काका पिशवी आहे का छोटी एक? आहे ना. द्या ना जरा. बघा आपण आहे ना आता निळ मातीला थांबलोय, तर काकाकडे गजरे आहेत, तर गजरे घेण्यासाठी थांबलोय. काकाने आपल्याला 20 रुपयाचा एक गजरा सांगितला, पण काका आपल्याला 50ला 3 गजरे देत आहेत. आणि काकाकडे तिकडे त्या कळ्या बाकी आहेत. हे बघा काका दररोज विकतात ना काका? हे बघा काकाकडे एवढ्या कळ्या बाकी आहेत. अशा आता ही सीझन एवढी नाहीये गजरे मोगऱ्याची ना काका? एवढ्या कळ्या निघत नाही ना? निघायच्यात थोड्या. थोड्या थोड्या निघतात. मग दिवसभर तुम्ही गजरे बनवता आणि विकता? मी टप्प्याटप्प्याने साठवण केली ना, हा. म्हणजे टप्प्याटप्प्याने कळी येते. अच्छा, जेवढी इथे कट्ट्यान तेवढीच आणतो. आणतो. अच्छा, म्हणजे दिवसभरात जेवढं संपेल, हा, गजरे बनवून जेवढे संपतील तेवढेच, बाकी कळ्या नाही विकत ना? कळ्या नाही. कळ्या नाही काका विकत, फक्त गजरेच बनवलेले असतात ते विकतात. मग आता हे अजून किती गजरे आहेत? हे 3 आहेत ना अजून? 3 द्या. मग हे पण देऊन टाका ना आम्हाला. ते 3 आणि हे 3 हे एका पिशवीत टाका. हे बघा हे पण 3 काकांनी जे गजरे बनवलेले आहेत ते घेतलेले आहेत. बरोबर 6चे 6 गजरे घेतलेले आहेत काकांकडनं. काका 20ला एक विकत होते, पण आपल्याला 50ला काकाने 3 दिलेले आहेत. बरोबर ना काका? आता ते 3 आणि हे 3 असे 6 झाले. म्हणजे आम्ही तुम्हाला 100 रुपये द्यायचे ना. चला काकांना आपण 100 रुपये देऊया. हे बघा काका, हे घ्या 100 रुपये तुमचे. बघा काका जिद्द नाही सोडलेली. काकाने शेतामध्ये गजरे स्वतःच्या शेतामध्ये लावल्यात ना. स्वतःच मग आता पाऊस नाहीये, मग पाणी कुठून घेता? आणि विहिरीतनं. मग मोटर आहे का काढून शिपता? आपले ते सोलर छोटेस. अच्छा, सोलर वर तुम्ही मोटर चालू करता छोटी? आणि ते तळ्यात टाकलंय. अच्छा, तळ्यातून पाईप लावून. बघा काकांची जिद्द कशी आहे का, त्यांनी पाऊस थांबलाय तरी पण ते सोलर लावून आणि विहिरीतनं पाणी काढतात आणि मोगऱ्याला देतात. आणि कळ्या कुडून, कळ्या दिवसभरात तेवढेच कुडतात जेवढे इथे संपतील. फक्त ते कळ्या विकत नाही, गजरे बनवून विकतात. म्हणजे काका स्वतःचा व्यवसाय करतात. छोटा का नाही असो, पण जिद्दीने करतात. बरोबर ना काका? चला धन्यवाद काका. आता आपण त्र्यंबकेश्वरच्या घाटात आहोत, म्हणजे त्र्यंबकेश्वरला पोहोचणार आहोत. आणि पाऊस बघा, इकडे पाऊस पडलेला आहे. सुरुवात केलेली आहे पावसाने. मस्त रस्ता ओलसर करून टाकलेला आहे. आता बघूया आपण जसे पुढे जातो आपल्याला पाऊस पुढे भेटतो का. आपण फायनली मार्केटच्या गेटवर आलेलो आहेत. आणि या गाड्या बघा, गेटवर आता इथे पावती घेतली जाते. ही 5 रुपयाची पावती आपल्याला फाडून मध्ये जायचं आहे. ठीक आहे, हे बघा पावती आपल्याला दिलेली आहे. ही मार्केटमध्ये एंट्री करायची पावती आहे. आणि हे बघा मार्केटमध्ये आपण एंटर केलेलं आहे. का आपण आता मार्केटला आलेलो आहे ना. तुम्ही आजूबाजूला बघू शकता, नुसते कांदेच कांदे दिसत आहेत. पण आता आपण अंकुश भाऊ जवळ आलेत. हे अंकुश भाऊ आहेत, मार्केटला कांदे घेतात आपल्यासाठी. आपले जे पण गाडी भरून जातात ते हेच भरून देतात आपल्याला. तर आता त्यांना विचारूया. आजचा लिलाव तर झालेला आहे, आपण लेट झालो गाडी घेऊन इथे पोचायला. लिलाव पोचलाच तो टायमावर, तर आपल्याला लिलाव कसा होतो हे पण पाहायला भेटलं असतं. पण तरी पण त्यांना विचारूया काय भावाचं केलंय. हे काय भावाचं केलंय? सुपर क्वालिटी
टिकणार आहे वर्षभर दिवाळीपर्यंत टिकणारा मला 2100 रुपये ह्याचा भाव. 2100 रुपये इथे भाव याचा Super 2100 रुपये आहे. quality. मग आता याला पुढे खर्च काय असतो त्याला मार्केट कमिटीचा खर्च लागतो आडत वगैरे बघा? market आडत खर्च. मार्केट खर्च त्याच्यानंतर हमाली पण लागते. हो हमाली. चला पुढचं पुढे अजून बघूया आपण. हे वक्कल पूर्ण आहे ते, म्हणजे हे जे गोणी दाखवले याचं पूर्ण हे 20 गोणीचा हा लॉट आहे. आता पुढचं बघूया आपण. मीडियम क्वालिटी. हे बघा ही छोटी क्वालिटी आहे, ती साईज थोडी मोठी होती, ही छोटी साईज आहे. या किती गोणी आहेत? 4 गोण्यांचा bag 4 आहे. गोणीचं चार- वक्कल आहे plot म्हणजे आहे. हा हा 17 रुपये बाजार आहे. हा 17 रुपये. त्याच्यातल्या अजून लहान क्वालिटीचा 8 रुपये बाजार आहे. हे बघा जे म्हणजे म्हणतात का नाशिकला खूप स्वस्त कांदा आहे, 7 रुपये 8 रुपये. आता याच्या तोंडून यांच्या तोंडूनच तुम्ही ऐका का याचे या हे काय क्वालिटीचे भाव आहे बघा. 8 रुपये. जे 7-8 रुपये जे आपण म्हणतो त्याची साईज बघा किती छोटी साईज आहे. किती किंमत बोलले तुम्ही? हे 8 रुपये. 8 रुपये. 800 रुपये क्विंटल. 800 रुपये म्हणजे 100 किलोला 800 रुपये. पण त्याला तुम्हाला मार्केट फी लागेल, त्याच्यानंतर हमाली सुद्धा लागेल. 1 रुपया खर्च हा, पडतो. म्हणजे 1 रुपया इथे जागच्या जागेवर वाढतो. हमाली वेगळी, गाडी भाडं वेगळं. ट्रान्सपोर्ट खर्च. आता पुढे बघूया चला. हे बघा हे वेगळा लॉट आहे, 13 गोणींचा लॉट आहे. याची साईज बघा ही बघा, ही साईज बघा. कांदा एकदम सुपर आहे ना, एकदम सुपर टिकणारा कांदा गॅरंटेड. बघा गॅरंटेड कांदा टिकणारा. हे 13 गोणींचा लॉट आहे. याचा काय भाव 17 आहे? रुपये बाजार. 17 रुपये बाजार आहे. बघू शकता. आता हे साईज वर डिपेंड राहते, किंमत जी ठरते ती साईज वर राहते. कांद्याची क्वालिटीवर किंमत ठरवली जाते लिलावात. आता ही थोडी छोटी आहे साईज, याच्यापेक्षा मोठी जी साईज असेल तर त्याचा बाजारभाव अजून जास्त असतो. हो. चला अजून पुढे बघूया, दाखवणार आहेत ते आपल्याला. चला पटापट. हे बघा हे हॉटेल क्वालिटी. हे बघा हे जर अजून जे स्वस्त याचा काय भाव आहे हे 6 रुपये. बघा. म्हणजे आपण जे जोड. जास्त ऐकतो ना याच्या तोंडून त्याच्या तोंडून किंवा एखाद्या व्हिडिओवरून बघतो का जे 6 रुपये 5 रुपये. आता बघा तुम्हीच सांगा याबद्दल काय बोला त्यांना सांगा तुम्ही. हे जोड हॉटेलमध्ये ग्रेव्हीला वापरतात ते क्वालिटीचे भाव आहे 6 रुपये. 5-6 8 रुपये ते म्हणजे अगदी सहज एखादा व्यक्ती बोलून जातो, अरे नाशिकला तर 5 न 6 रुपये आहे. पण 5-6 रुपयेवाले तुम्ही बघा, मी सांगण्यापेक्षा त्यांच्या तोंडूनच तुम्ही ऐकून घ्या की जे जोड असतो ना तो हॉटेलवाले वापरतात त्याला ग्रेव्हीला. हा. तो कांदा विकतोय 5 ते 7 रुपये 8 रुपये. चला आपण अजून पुढे बघूया. इकडे बघा आजूबाजूला तुम्ही एवढे कांद्याचे गोणी आहेत, पण जे आपण बघतोय ते मोजकेच का बघतो, त्याच्या मागचं कारण काय आहे ते तुम्ही सांगा. का लिलाव झाला त्याच्यामुळे कोणी घेतलं, असं जे काही त्याच्यावर बोलायचं काय तर तुम्ही बोला. भरपूर गिऱ्हाईक येतात हम्म. प्रत्येकाने. आता मी तुम्ही जे सांगितलंय तुमच्या चॉईस नुसार जे तुम्हाला लागतो ना त्या क्वालिटीचा माल मी जे घेऊन ठेवलाय हम्म. तेच लॉट तुम्हाला दाखवतोय. म्हणजे असं आहे, जे आपण लॉट बघितले 4-5 ते आपण आपल्याला दाखवण्यामागचं यांचं कारण काय आहे का, हे जे आहेत आता हे वक्कल आहे हे दुसऱ्यासाठी घेतलेलं असेल, मग त्या माणसाला यांनी मेसेज दिलेला आहे का तुमचा माल घेतलेला आहे, त्याच्यामुळे तो माल ते आपल्याला दाखवू शकत नाही. दाखवला आणि आपल्याला जरी पसंत आला तरी ते आपल्याला देऊ शकत नाही, कारण त्यांना पण व्यापार करायचा आहे. आणि प्रत्येक अजून कस्टमर असतात ना, हा. कस्टमर वगैरे तर ते घेतात त्याच्यामुळे ते प्रत्येक आपण जे आहे लॉट ते बघू नाही शकत. जे त्यांनी आपल्याच हिशोबाने घेतलेले आहेत तेच आपल्याला दाखवतायत. बघा आता इथे आपण कांदे घेता घेता एक आपल्याला व्यापारी भेटलेले आहेत, भिवंडीचे व्यापारी आहेत ना तुम्ही? जी, हा. तर तुमचं नाव सांगा ना, काय आहे? तौफिक मंसूरी. तौफिक मंसूरी त्यांचं नाव आहे. तर आता त्यांच्या तोंडून आपण जाणून घेऊया. ते भिवंडीचे व्यापारी आहेत. भिवंडी एक मोठं शहर आहे, त्या ठिकाणी ते व्यापार करतात. तर सध्या कांद्याची जी उथळ-पुथळ चालू आहे, म्हणजे भाव वर खाली होतो, तर तुम्ही काय सांगाल? के लिए दिक्कतें आ रही है क्योंकि अच्छा माल आवक बरोबर मंडी में हो नहीं रही है। इसकी वजह से हम लोगों को भी ग्राहक तक माल पहुंचाने के लिए माल उतना मिल नहीं पा रहा है। त्यामुळे कांद्याची आवक मार्केटमध्ये कमी आहे आणि आवक कमी असल्यामुळे भाव कांद्याला वाढलेला आहे. आणि त्याकरता मोठे मोठे व्यापारी आहेत, त्यांना सुद्धा कांद्याच्या व्यापार लाईन मध्ये अडचणीने येत आहेत व्यापार करण्यासाठी. जय हिंद, जय जय महाराष्ट्र। हे 20 गुणीचं वक्कल आपण घेतलेलं आहे. हे 20 गुणी टाकतोय आणि दुसऱ्या गुणी अजून घ्यायचे आहेत आपल्याला. बघा ही 5ची थप्पी लावलेली आहे. 5, 5, 10, 15 आणि 20 हे 20 गुणीचं वक्कल आपण घेतलेलं आहे. आता आपल्याला 17 गुणीचं वक्कल टाकायचं आहे गाडीमध्ये. टाका हे खाली. आता हे मागे लावून घेतोय. 17 गुणी या टाकायच्या आहेत आपल्याला. म्हणजे त्या 20 आणि 17 37 गुणी आपण घेतलेल्या आहेत. आता कांदा 20 गुणी पहिला टाकलेल्या त्या दाखवल्या तुम्हाला. आणि आता ह्या टाकलेली एक लसणाची गुण घेतलेली आहे आपण. गावठी लसूण घेतलेला आहे. हा गावठी लसूण आहे.
जो ब्लू पत्ती असतो त्या कलरचा. चला अंकुश भाऊ येऊ का? चला धन्यवाद. चला आपण पण निघूया इथून कांदा मार्केट वरून आता.